नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी विनय पोद्दार. आपण बोललो होतो देवशयनी एकादशीविषयी आणि त्याचं थोडं एक्सटेन्शन आता करतोय. कारण देवशयनी एकादशीला विष्णू हा देव 4 महिन्याच्या झोपेकरता निद्रेकरता गेला आहे सागरामध्ये. आणि अशा वेळेला एक प्रश्न पडतो की आता या सृष्टीचा कारभार कोण चालवणार? 4 महिने ते पण नाही, ती सोय केलेलीच आहे विष्णू साहेबांनी. विष्णू त्यांची ही प्रथम कामगिरी देतो गुरुवर्यांना, गुरुदेवांना, बृहस्पती, जी 4 दिवस या सृष्टीची पूर्ण देखभाल करतात. त्यानंतर अर्थात शिवा म्हणजे शंकर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण सृष्टीची देखभाल करायचं काम त्या शंकराकडे आहे. त्यावेळेला आपल्या सृष्टी सगळी लोक अभिषेक करतात, कावड यात्रा करतात आणि देवाचं भजन करतात. त्यानंतर अर्थातच श्रीकृष्ण 11 दिवस जवळजवळ या सृष्टीचा भाग घेतात आणि त्यामध्ये अर्थातच कृष्ण जन्माष्टमीचा उत्सवही केला जातो. देव कृष्ण कार्याकरता आपल्याला प्रवृत्त करतात. त्यानंतर येतात आपले गणपती बाप्पा, अर्थात 10 दिवसाचा गणपतीचा उत्सव, ज्या वेळेला हे गणेश आपल्या पूर्ण सृष्टीचं नियंत्रण करतात त्यांच्या विद्येच्या अभ्यासाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने. त्यानंतरचा पिरियड आहे तो आहे 16 दिवसांचा पितृपक्ष. पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच पितृवंदन त्यावेळेला केलं जातं, पूर्वजांचं वंदन त्यावेळेला केलं जातं. आणि त्यानंतर मात्र प्रत्यक्ष दुर्गादेवी आपल्या भूतलावरती येते त्यांच्या नवरात्रीमध्ये 10-11 दिवसाकरता आणि सृष्टीचं रक्षण करते. त्यानंतर अर्थातच गॉडेस लक्ष्मी अर्थात लक्ष्मी देवी आपल्या सोनं पावलाने येते आणि आपण त्यावेळेला घरदाराची सफाई करतो, मनातली सगळी जाळोखी काढून टाकतो आणि दिवाळीचं सेलिब्रेशन करतो. आणि त्यानंतर येतात ते कुबेर या सृष्टीचा पुनश्च भार घेतात आणि नंतर ती सृष्टी सांभाळतात. विष्णुदेव जागे होतात देव उठणी एकादशीला आणि त्यावेळेला विष्णू हा सृष्टीचा पालन करता, धारण करता पुनश्च एकदा सृष्टीचा अधिभार घेतो आणि असा हा चातुर्मास पूर्णपणे सर्वसंपन्न होतो. चातुर्मासाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विनय.